सकाळची वेळ. माणसाला माणूस दिसत नव्हतं. बायका गोठ्यात शिरल्या होत्या. शेण काढणं, धारा काढणं चाललं होतं. काही जण साखर झोपेत होते. तेवढ्यात मारती गुर्वाची बोंब कानी पडली. नेहमी शिंगाच्या आवाजानं गाव पांढरी जागी होत होती. आज बोंब कानावर पडली. जो जसा होता तसाच पळत सुटला. कोणी लंगोटीवर, कोणी एजारीवर, कोणी उघडा बंब. समोरच्या आंब्याच्या झाडावर नामाचं प्रेत लटकत होतं. काय बोलावं हे कोणाला सुचतच नव्हतं. नामाच्या आईने हंबरडा फोडला होता. उभं गाव वाचा हरवून बसलं होतं. अरे या गावाला पाटील हाय का नाही? सरपंच डराकला. कोण बोललं रे? कोण बोललं? गावचा कोतवाल का कोण? हां? श्रीमंत त्याच्यापेक्षा उंच आवाजात काढाडला. अरे पोलीस पाटील कोण बोलवणार? तेवढं कळतोय आम्हाला. माती खात नाही आम्ही. तेवढ्यात पाटील आले. सगळं पाहून घेतलं. हे बघा, माड्याला कोणी हात लावायचा नाही. कोतवाल तालुक्यावर गेलाय. पाहिलं ना सरपंच? पादल्यानी देव जागा होत नाही. त्याला घंटाच वाजवायला लागते. श्रीमंता, लय बोलणारं झालाय तू. जरा गप्प पड. पाटील श्रीमंतावरच चिडले. अहो ह्यो बघा ना, ह्यो काय बी बघतोय. अरे दुसरं काय करणार त्यो? माणसा जनावरात बरोबरी होती का? पाटील, हे मिशा फेंदरायच्या नाही. शांत बसायचं. ही गरम पंचायत नाही. सरपंच गप्प बसले. जमल्या लोकात हळू आवाजात आपसात चर्चा चालू होती. लग्नाला आला होता व? होय ना. पोरगं वागाय तेढं. पण जे घडलं ते चांगलं नाही घडलं. पण म्या म्हणतो कोणाचं काम असेल हे. आता त्याच्या ओचापती काय कमी होत्या का? आई बहीण गावबंदी काय कळत होतं का त्याला? गेला जाऊ दे, आपल्या करणीने गेला. नाही पण कुणी काटा काढला असेल? काटा काढला का फास लावून घेतला? आय बाला किती दुखभर. तो गेला हो, पण आयुष्यभराचं रडं लागलं ना त्यांच्या मागं. पोरांना आळाच नाही. आजकालची पिवशीच असली. चर्चा रंगली होती. 2 तासांनी फौजदार आला. बरोबर 4 पोलीस, एक लेडीज कॉन्स्टेबल होती. पाटील, कधी घडलं हे? रातचं कधीतरी. गुरुवानं सकाळी सकाळी पाहिलं. मला वाटतं पहाटं घडलेलं असावं. सरपंच बोलले. आपण कोण? मी सरपंच आहे. तुम्हाला कोणी विचारलं होतं का? हे राजकारण आहे का? चला मागे सारखा. सरपंचाचं तोंड चप्पल मारल्यासारखं झालं. चला ओ बघे, तुम्ही आपापली घरं गाठा, नाही तर साक्षीदार म्हणून नावं घालीन. एकूण एक पसार. कोण लचण मागं लावून घेते? सरपंचाने बी काढता पाय घेतला. ओ सरपंच, तुम्ही कुठं निघाला? या इकडे या, प्रेत खाली घ्यायला मदत करा. सरपंच माघारी फिरले. लटकणारं प्रेत खाली घेतलं. इन्स्पेक्टर रावतेंनी प्रेताची पाहणी केली. पोलीस शिपाई रंगवते यांनी प्रेताचे, परिसराचे फोटो काढायला सुरुवात केली. रावतनी सिव्हिल हॉस्पिटलला फोन केला. पोस्टमार्टेमला प्रेत नेण्याची व्यवस्था करून टाकली. ठसे तज्ज्ञांची टीम आली. त्यांनी ठसे घेतले. प्रेताचा पंचनामा झाला. पाटील, तरुण मुलाचे आईवडील, ते काय आत्ताच घरी गेले की ते. इन्स्पेक्टर मयत नामाच्या घरी गेले. आई टाहो फोडून आक्रोश करत होती. जमलेल्या बायका तिला आवर घालत होत्या. काही पुरुष घराबाहेर बसले होते. इन्स्पेक्टर रावतेंनी घरात प्रवेश केला. बायका तटातटा उभ्या राहिल्या. ताई, नामाच्याबद्दल थोडी माहिती सांगता? काय माहिती देणार? आता काय करू मी? माझा लालच गेला. हे बघा, आम्हाला माहिती मिळाली तर त्यांनी असं पाऊल का उचललं तर ते आमच्या लक्षात येईल. पण माझा पोरगा आणून द्या ना का? हे बघा ताई, आम्हाला पोरगं काही आणून देता येणार नाही, पण आत्महत्या का केली ते तर कळेल. साहेब, मोठा धक्का बसलाय. ओ साहेब, खरं आहे त्या म्हणतात त्या. तिला मोठा धक्का बसलाय. तिला काय विचारताय तुम्ही? इन्स्पेक्टर रावतेंनी मागे बघितलं. सरपंच उभे होते. सरपंच, तुम्ही आत कसे आला? कोणाला विचारून तुम्ही आत आला? अहो मी सरपंच आहे ना. खड्ड्यात गेलं तुमचं सरपंचपद. चला बाहेर जा. सरपंच बाहेर गेले. हे बघा ताई, मला थोडी माहिती द्या. नामा संध्याकाळी कुठे होता?
हेतच थांबला होता. कुणाशी भांडण तंटा? कुणाशी नाही हो. तुमच्याशी काही वादविवाद? अहो एकुलता एक पोरगा, कधी ब्र नाही काढला मी. त्यांनी गळ्याला लावलेला कासरा तुमच्या घरातला आहे? अहो बैल ना बांडा, कासरा कशाला घरात ठेवतोय? तो झोपला कुठे होता? हे काय इथं वटीव. आणि तुम्ही कुठे झोपला होतात? मी आत घरात होते चुलीजवळ. रात्री उठल्याची काही चावल? त्याला कोणी हाक मारली होती का? कोणी आलं होतं का? अहो जागसूच झोपती मी. काल झोपेनं वैर साधलं बघा, ढाराढूर झोपले व काहीच माहिती नाही. त्याचे कोणा पोरीशी संबंध? आता ते मला कसं वाटावं? ठीक आहे, प्रेत उद्या मिळेल. पोलीस इन्स्पेक्टर रावते बाहेर आले. सरपंच बाहेर उभा. तो गोंडा घोळत पुढे आला. पाटील, हो एकुलता एक होता हो पोरगा. बरं मग? आय स्वानाई रांडमुंड बाय. पुढं? परिस्थिती लय गरीब. हां, नका वाढवान लावू. काय करू? टाका की मिटवून. इन्स्पेक्टर रावते सावध झाले. सरपंच नामाचे तुम्ही कोण? अहो तसा मी गावचा. मग एवढं वकिली करायचं कारण काय? अहो सरपंच आहे ना मी. सरपंच म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपती नाही ना. अहो तसं काय झालं तर गावाचं नाव जाईल म्हणून. फार काळजी दिसते गावाची. नामाशी तुमचं नातं कसं होतं? अहो आता मी सरपंच आहे. गावाशी प्रेमाचं नातं. सरपंच माझ्याविषयी ऐकून असाल? मग तर लय मोठं नाव. त्यामुळे पुन्हा मिटवायची भाषा करायची नाही. कसं आहे, हा खून सुद्धा असू शकतो. अहो नाही हो नाही, काय बोलताय? कोण करणार कोण? त्याला काय तुम्हीही करू शकता? अहो द्यावा, काय बोलताय हे? आई जडणी अगं कसला हळ मानायचा हो. सरपंच तुम्ही निघा, आमची कामं आम्हाला करू द्या. सरपंच निघून गेले. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट येईपर्यंत कसलाही अंदाज येणं कठीण होतं. बाबू, आजवर गावात असं काय घडलं नव्हतं. काय आता बघत राहायचं? काय काय बघायला लावते जन्नी देव जाणं. खरं सांगू का, तो जयराम सरपंच झाला आणि गावात कलीच शिरला. मला वाटतं पाटलाने गावावर वचक ठेवायला पाहिजे. बाबू, गावात आता एक तोंड आहे का? आता बघ, जयरामनं पाणी तोडलं तर सगळी माणसं त्याच्याच मागं. पैकालाही झाला हो. दुसरं काय, आता तोच सरपंच राहिला. बरं राहू दे, पण विकासाचं काय? डांबार पडलं, पाणी आलं, पाटलाच्या आबरू आलं. याचं काय आहे त्याच्यात? यो गावाचं वाटोळं करणार हो, दुसरं काय? दारू मटण चारून विकास होतो का? हे बघा, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ असं झालंय. कोण बोललं तर ते बोलले, गळ्याला फास. हे तर रोज याची आता येतोय का येतंय, मन मेलंय हो. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. इन्स्पेक्टर रावते आणि त्यांची टीम उतरली. रावतेंच्या हाती पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आलेला होता. फास लावण्याआधी 30 मिनिटं विषारी द्रवपदार्थ पोटात गेलेला होता. याचा अर्थ स्पष्ट होता, नामाला कोणीतरी दारूतून विषारी औषध दिलं होतं आणि मग त्याला फास लावलेला होता. हातात कासरा घेऊन रावते बाबू सुतार आणि विष्णू नानाच्या जवळ आले. तुम्ही या गावातले? होय की. हा कासरा कोणाचा आहे, ओळखता का? आता बहुत काठी सुटली हो, 10 साल झालं की. पाहिलाय का कधी? नाही बा. नीट बघा. आता अहो ओळखणार कसं? कासराच त्यो, हेतून तिथून सारखाच की त्यो. वापरल्यानंतर वापरणाऱ्याची लकब असते त्यात. अहो आता बांधावंच नाही तर काय कळणार? काय बाळून आणा? अहो आता गुडघ्यांनी सोडलं, डोळ्यांनी वैर साधलं, कासार कुठला कुणाचा कसं कळणार हो? सरपंच जयराम कावळ्यासारखा नजर ठेवून होता. तो इन्स्पेक्टरांच्या जवळ आला. काय सरपंच, औद बैल आहेत का? आम्ही सरपंच आहे. गावगाड्यातून औत काठी होती का? मग हा कासरा कोणाचा ते सांगू शकता? नाही नाही, आपण आपलं समाजसेवेत गुर्र ढोळं सांभाळतोय का आपण? मजा इथे का घेरट्या घालताय? इन्स्पेक्टर रावते मयत नामाच्या घरी गेले. सोनाईताई, हा कासरा कोणाचा सांगू शकता? नाही व, मला कसं ठावं असेल? आणि झालं गेलं
आता ते उकरून माझा नामा परत येणार आहे का? हे असं बोलायला तुम्हाला कोणी सांगितलं? सरपंच सकाळी सकाळी आलं होतं. म्हणलं आता तू एकटी कोणाचं नाव घेऊन वैर कशासाठी धरती? झालं गेलं गंगेला मिळालं. सरपंच असं म्हणाले? वय की. इन्स्पेक्टरांना राग अनावर झाला. ते सरपंचाकडे गेले. काय सरपंच, सोनाबाईवर दबाव टाकता का? आता मी काय केलं? नाव घेऊन वैर का साधतेस असं म्हणालात ना तुम्ही? पोरग गेल्यानं सोनाईचं टाळ कसा टाकला असन? मी कशाला त्या भानगडीत पडतोय? सरपंच आहे मी, म्हणजे जबाबदार माणूस आहे का नाही? सरपंच, आम्हाला चहा घ्यायचा आहे, तुमच्या घरी चला. मग चला की. पोलीस इन्स्पेक्टर सरपंचाच्या घरी आले. सरपंच, चहा ठेवायला सांगू नका. आता प्यायचा ना चहा? नाही, तुम्ही शांतपणे इथे बसून राहा. रंगवते, तुम्ही निघा सर. तुम्ही निघा रंगवते, आणि अख्ख्या घराची पूर्ण झडती घ्या. साहेब, पर गप्प बसायचं सरपंच. पोलिसांच्याकडे दांडकी आहेत. काय मोगलाई आहे का? मी आमदाराकडे तक्रार करेल. आमदारांकडे तुमची काय लायकी आहे ते मला माहिती नाही का असं वाटतंय का? मी त्या दिवशी तिथे होतो. मटणाचे ओघळ कपड्यावर होते. बोलण्या इतपत शुद्ध होती का? हाकलून दिलं तुम्हाला बांगल्यावरनं. सरपंचांना बोलण्यासारखं काही राहिलं नाही. जयराम सरपंचाच्या घराची झडती घेतली गेली. शंका घेण्यासारखं काही सापडलं नाही. सरपंचाचा तोरा वाढला. काय केलं फौजदार साहेब? आबरू घालवली का नाही माझी? आबरूदार माणूस आहात ना तुम्ही? अरे सरपंच आहे मी, सरपंच. ठीक आहे, पण सरपंच लक्षात ठेवा, नामाच्या खुनाचा खुनी शोधल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. रावते बाहेर पडले. कासरे दावी तयार करणाऱ्या रंगा खोडेचं घर गाठलं. कासरा तू बनवला का? वय माझ्याच हाताची वळ आहे. कासरा कोणाला दिला होता? आता कोणाला दिलता कसं काय सांगणार हो? 100-200 कासरं वळला असतील, घरोघरी गेलं ते. माझ्या हातचं कासरं. इन्स्पेक्टर रावते निघून गेले. नामानं फाशी घेतलेली नाही, तो खून होता. खून लपवण्यासाठी फाशीचं नाटक केलं गेलं होतं हे सगळ्या गावभर झालं. भीतीचं सावट गावभर होतं. बोलणं चालणं मोजून मापून होतं. उषासुद्धा मनात भीती धरून होती. मी काय म्हणते? बोला की. नामाचं असं कसं झालं? आता मी काय देवऋषी आहे का सांगा? माझी त्यांनी छेड काढली त्या दिवशी. त्याचा राग होता ना तुमच्या डोक्यात? तुम्हाला काय येड लागलं काय? काय म्हणायचं काय तुम्हाला? मला खूप भीती वाटते हो. अरे पण मी खून करन असं वाटतंय का? नाही तसं नाही, पण हे बघा गाराम सेविकाबाई, डोसकं ठिकाणी ठेवा. एवढ्या तेवढ्यावरनं खून करायला मी काय पिसाटलेला आहे का? जावा चला, माझं डोसकं नका खाऊ, चला. हे बघा काय पाहिलं न गं? अरे कर नाही त्याला डर कशा पाय? नाही तरीसुद्धा आता तुमच्या काय डोसकं आहे का तुम्हाला? खून झाला त्या रात्री रातभर तुमच्या पुढ्यात होतो ना मी. एवढं माहिती ना तुम्हाला, तरी बी कालवा करता राव डोसक्याचा. चला जावा चला. श्रीमंत निघून गेला. उषाताई, उषाताई. उषा धावत आले. काय होताई? कॅच धुताय ना? तुम्ही धुवा, मी नंतर धुते. पाणी काढले, चला नाहनीत. पण ते काय नाही, चला लवकर. उषाचा नाईलाज झाला. सर्व आवरून ती बाथरूममध्ये आली. ती दार लावून घेणार एवढ्यात थांबा की, पाठीला साबण लावून देते. नाही नको काय नको. पाठीला हात पोचतो का तुमचा स्वतःचा? अगं लाज आहे काय झालं? बहिणीच्या जवळ सरमतं का कुणी? नभा आत शिरली. गरम पाण्याचा तांब्या ओतला डोक्यावर. खांद्याला पाठीला साबण लावला. हातापायाला केसाला साबण लावला आणि अंग चोळून घासायला लागली. हळू, काय काळजी करू नका, चांबडं नाही निघणार. 4 माणसात तुझं जाणं येणं, गोरगोमटं दिसाय न ग का? आता माझं येगळं, शेता माती जलन चालला आमचा. हळू जरा. आज आयतवार आहे. आज इकडं तिकडं जायचं नाही. घरातच थांबायचं. उषाच्या अंगावर काटा आला. तिला वाटलं हिला शंका आली का काय. भाकरी घेऊन जाईन ना मी.
नाही 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 नाही, आजपासनं मळा बंद. आता तर तिची खात्रीच पटली, कारण श्रीमंत मळ्यात असतो, आता त्याच्याकडे जायला बंदी. उषाबाई, पोट वाढलंय जणू. आता तुम्ही खायलाच घालता मला तेवढं. खाऊन खाऊन पोट नाही वाढलंय. पाळी चुकली का नाही? उषाच्या काळजात धडधड सुरू झाली. 2 पाळ्या चुकल्या तुमच्या, खरं आहे ना? उषा गप्प. अहो, मोठ्या बहिणीपासनं कायला पावताय? कितवा महिना? उषाचं अंग थरथरायला लागलं. हो, घाबरू नका, माहिती मला. ताई, जा जा, कापड बदलून या, जावा. आबा तालुक्यावर गेल्यात, आपण दोघीचे आत्ता. उषाची गाळण उडाली होती. साडी गुंडाळली खरी, पण अंगाला कापरं भरलं होतं. रडावंसं वाटत होतं. धडधड वाढली होती. उषा येईना म्हणून नभास तिच्या खोलीत गेली. ती बसली होती, चेहरा उतरला होता. अगं काय गे, आता काय लहान आहे का तू? आणि हे लपून राहतं का असं? आणि डोळं का भरल्यात? ताई, अहो, उषाने हंबरडा फोडला. आता ग बाय, अगं गप म्हणलं ना, उगी उगी. अगं अशा टायमाला रडायचं नसतं. पोटातल्या गुलामाला त्रास होतो. पुस बघू डोळे. नभानंच तिचे डोळे पुसले. ताई, अहो, माझं चुकलंच. काय बी चुकलं नाही. जे झालं ते झालं. डॉक्टरांच्याकडे जाऊन ए बाया असलं काय बोलायचं नाही. अहो, पण आता पण नाही आणि बिल नाही. आता 9 महिने कसं आनंदात राहायचं. पण आबा आई ते काय म्हणतील ते मी बघन. तू बिनधास्त राहायचं. वेळीच तुम्ही मला का अटकाव केला नाही? अगं बाया, या वाड्याला पाटील हवा होता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष केलं वय की. यांच्या मागं तगादा लावला, पण दुसरं लगीन करायला नकार देत होते. पण माझं काही लग्न झालेलं नाही त्यांच्याबरोबर. ते बी माझ्यावर सोपं समद बैजवार करते. आबांची भीती वाटते हो. मी हाय म्हणलं ना तुला. ताई, माझं चुकलं. तुम्ही मला आश्रय दिला आणि मी अगं त्यो देवानं कौल दिला. पण लोक काय म्हणतील? लोकांना भिवून संसार होतो का? माझे आईवडील माझा इथे राजीनामा देतील आणि मला घरी घेऊन जातील. तुम्ही जाण का? यांना सोडून जाल का तुम्ही? उषा डोळे पुसत होती. प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. पण कल्पनासुद्धा घाबरवून सोडणारी होती. या सवालाचा जबाब नाही दिला. मी जीव देईन. तुमचा द्यावं, तुमचा द्या. पण ह्या वाडलाच्या पाटलाचा जीव घ्यायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? काय करू मी? समद माझ्या सोपं म्हणलं ना. तुम्ही चूक केलीत. वेळीच माझं थोबाड फोडायला हवं होतं तुम्ही. काय एवढी येडी समजता का मला? अहो, वांजबाई मी. ताई, खरं ते खरं. या वाड्यानं मला समद दिलं, पण मीच या वाड्याला काही दिलं नव्हतं. आता तुम्ही देताय तर मी आड येऊ का? याचा अर्थ पहिल्यापासून तुम्हाला सगळं माहिती होतं. आता शेजारचा नवरा उठतो, दुसऱ्या खोलीत शिरतो, कळत नव्हतं वय मला? उषा गप्प झाली. हे बघ, आता उघडत बसायचं नाही. सवालाला जबाब असतो, तो जबाब मी देईन. घे चहा घे, गोड वाटण जरा. नाही, नको मला काही. पाटलाला उपाशी ठेवायचं नसतं. उठा. नभाने हात धरला, तिला उठवली. उषाने नभाला मिठीच मारली. केवढं मोठं मन आहे तुमचं. येड आहे का खुळे आहे तुम्ही? बहिणीनी बहिणीसाठी नको हे कराय. आता ध्यानात धरा. हसत राहायचं, पोटाला पोटभर खायचं. डिंक आणून ठेवलाय, लाडू करायचेत. आता पोरखेळ नाही घालायचा. चला आता. तिला ओढत स्वयंपाकघरात आणलं. चहा टाकू का भाकरी खाऊन घेताय? नाही, मला नको आहे काही. माती खाऊशी वाटते काय? काय बाया, एक एक नवल. हे नग ते नग. आज यांना सांगते चिंच आणा, बोरं आणा, त्या तरी खाल का नाही? ताई, आता ताय ताय नाही करायचं. आता पाटील पाटील म्हणत राहायचं. बोलत बोलत असं नभानी ताट वाढलं. घे, खाऊन घे. ती तशीच खात आहे का आता? नभानं स्वतः घास मोडला, उषाच्या तोंडाजवळ नेला.
उषाला हुंदकाच फुटला. एवढं मोठं मन कोणाचं असेल? नवऱ्याशी वाईट वागले, अनैतिक संबंध ठेवले आणि तरीही आईसारखे सगळे गुन्हा ही पोटात घेतेय. ताई, तू माणूस नाहीस, तू देव आहेस, देव. हे बघ, देव का माणूस नंतर बघू. आत्ता टिपं गाळायची नाही, गुमान खायचं, तोंडातनं सबूत नाही काढायचा. आणि हां, कोणाला काय बोलू न गं, यांना बी बोलू न गं. हे आग आहेत, आग अख्खा वाडा डोक्यावर घेतील. आणि आबा कसं आहे तुला माहिती, यांचं टाळकंच फोडून टाकतील आबा. काय झालं काय नाही वटाबाहेर सबूत काढायचं नाही. लुगडं असं पोटावर घ्यायचं, कुणाला कळू बी द्यायचं नाही. पुढचं मी समज बघते. घे घे, खा तू खा. अगं बाई, 2 जीवाची बाई आहे तू, पोट मारून तुला जमन का? खा. तिने चारायला सुरुवात केली. पाण्याच्या घोटाबरोबर उषा जेवत होती. श्रोते हो, आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच असेल. उषाला दिवस गेलेच श्रीमंतपासनं. ऐकूयात पुढे काय होतंय पुढच्या भागात. ऐकत रहा जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार ही कादंबरी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.